मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण हे ब्रह्ममुहूर्तावरती उठतात. ब्रह्ममुहूर्त म्हणाल तर सकाळी 3:30 ते 5:30 किंवा 6 हा टायमिंग ब्रह्ममुहूर्ताचा असतो. ज्या वेळेला तुम्ही उठता, अचानक तुम्हाला जाग येते. तुम्हाला त्याचं कारण कळत नाही की रोज त्याच टायमाला तुम्हाला जाग कशी येते किंवा तुमची झोपमोड कशी होते. ह्याला अनेक कारणं असतात. ते आपण नंतर कधीतरी सांगूया. ह्या वेळेला तुम्ही उठून थोडं तरी मेडिटेशन करत जा, असं मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण ह्या वेळेला आपण डायरेक्ट युनिव्हर्सशी लाईन अप होतो. युनिव्हर्स आहे जे आपल्याकडून अनेक गोष्टी युनिव्हर्सला कळतात. ज्या आपल्या भावना आहेत त्या युनिव्हर्सला पोहोचतात. जेव्हा जेव्हा तुम्ही अगदी शांत मनाने, स्थिर मनाने एखादा डिसिजन घेता, तुम्हालाही अनेक वेळा ह्याचे अनुभव आलेले असतात. जेव्हा आपण शांत मनाने एखादा डिसिजन घेतो तेव्हा सहसा तो चुकत नाही. पण जेव्हा आपण अस्थिर मनाने एखादा डिसिजन घेतो तेव्हा खूपदा ते तुमचे विचार किंवा तुमचे डिसिजन चुकतात. त्याला कारण हे असतं की तुमचं माइंड एकदम अशांत असतं किंवा त्या माइंडमध्ये खूप सारे विचार चालू असतात. तर ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे विचार तुमचे शांत असतात. बाहेरचं वातावरण पण एकदम शांत असतं, जे तुमच्यासाठी अनुकूल असतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर 3:30-4 वाजता जर जाग आली तर फ्रेश वगैरे होऊन तुम्ही थोडा टाइम का होईना मेडिटेशन करा, मंत्रजाप करा, अगदी देवाची पूजा केली सकाळी उठून तरी चालेल. तर ही एक गोष्ट करा. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की आपण ना आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या ह्या लाईफमध्ये आणि ह्याच्या आधीच्याही पास्ट लाईफमध्ये अनेक चुका करतो आणि त्याचे कार्मिक बनतात. ते कार्मिक आपल्याला फेडायला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि हे सायकल कंटिन्यू चालूच राहतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही उठता तुम्हाला ह्या जन्मात सुद्धा आपल्याकडून अनेक चुका घडतात. जर आपण सारासार विचार केला ना या गोष्टीचा तर आपल्याला अंदाज येतो की आपण चुकतो, खूपदा चुकतो. मग अशा गोष्टींसाठी युनिव्हर्स जवळ तुम्ही जर माफीनामा मागितलात तर ते खूप छान असतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला होनोपोनो प्रेयर माहितीच असेल. म्हणजे हे परमेश्वरा, हे भगवंता, मी केलेल्या चुकांसाठी मला माफी दे. साधी गोष्ट आहे. जसं आपण एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली तर आपण एखाद्याला सॉरी बोलतो ना, अगदी तसंच आपण अगदी क्लिअर मनाने, चांगल्या मनाने युनिव्हर्सकडे आपण केलेल्या चुकांसाठी माफी मागायची असते. आणि ही माफी मागणं फार मोठी गोष्ट आहे. कारण खूपदा काय होतं माहिती, आपल्याकडून चुका होतात, आपल्याला कळतं की आपण चुकलो आहोत. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणा किंवा एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणा, आपल्याला हे अंदाज येतो की आपण चुकलो आहे, पण आपण माफी मागत नाही. आपला इगो मध्ये येतो. मग अशा वेळेला तुम्ही सकाळी उठल्यानंतर, ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर माफीनामा बोलत जा युनिव्हर्स समोर. तर मी तुम्हाला थोडक्यात एक कसं बोलायचं ते सांगते. जर तुम्ही त्याला फॉलो केलात आणि असा अगदी माफीनामा जर युनिव्हर्सकडे मागितलात तरी खूप मोठी गोष्ट असते. हे युनिव्हर्स, मी आजपर्यंत कळत आणि न कळत अनेक चुका केलेल्या आहेत आणि या सर्व चुकांसाठी मी तुझ्याजवळ माफी मागते आहे. हे परमेश्वरा, मला माहित नाही, पण मी जाणून बुजून केलं नसेल, माझ्याकडून चुकून झालं असेल, कुणाला तरी मी हर्ट केलं असेल, कुणाशी तरी हॅश बोलली असेल, कुणाला तरी दुःख दिलं असेल, कुणाच्या तरी डोळ्यात अश्रू आणले असतील, तर हे परमेश्वरा, ह्या माझ्या प्रत्येक चुकीसाठी मी तुझ्याजवळ माफी मागते. प्लीज मला माफ कर. हे युनिव्हर्स, तू दयाळू आहेस. हे युनिव्हर्स, तू प्रेमळ आहेस. प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर. अगदी मनाने जेव्हा तुम्ही अशी युनिव्हर्सकडे माफी मागता ना, तेव्हा तुमच्या अनेक चुका माफ केल्या जातात. आणि ही माफीची प्रार्थना नक्की एकदा करून बघा. तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल तुम्हाला जाणवतील झालेले.